झोमॅटोचं फक्त आपण ॲड्स आणि सोशल मीडिया नाही बघायला पाहिजे. Yeah. जेव्हा दीपेंदर गेला होता आणि त्यांनी एक दिवस स्वतः डिलिव्हरी केली, Yeah. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, की आपला जो फाउंडर आहे या कंपनीचा तो खूप ग्राउंडेड आहे. त्याला त्याच्या डिलिव्हरीचे जे लोक आहेत, जे सगळ्यात त्याचा कोर आहे त्याच्या बिझनेसबद्दल, त्यांच्याबद्दल प्रेम आहे. तो बघतोय की काय त्यांना अवघड होऊ शकतं, काय डिफिकल्टीज होतात फेस, आणि मी कसे सॉल्व्ह करू शकतो झोमॅटोमध्ये. शेवटी माझ्या कस्टमरला सॅटिस्फाईड ठेवण्यासाठी हे लोक सॅटिस्फाईड पाहिजे, हे दाखवतोय तो लोकांना असं करून. आणि दॅट इज ऑल्सो ब्रँडिंग. एवढं म्हणजे ट्रस्टवर्दी येते, लोक खूप केअर करतात. मग मी त्यामुळे मे बी झोमॅटो चूज करीन ॲज अपोज टू अ कॉम्पिटिशन. जेव्हा ऍक्च्युअली चॉईस येतो तेव्हा हे सगळे सटल गोष्टी सबकॉन्शियसली आपल्या डिसिजन मेकिंगवरती इम्पॅक्ट होतात. छोटे छोटे जे मेसेजेस असतात, काही काही डिरेक्ट असतात, काही काही सबलिमिनल असतात, काही काही न कळत आपल्याला बोलत असतात व्हिज्युअली किंवा काय आपण करतो. या सगळ्या गोष्टींनी जेव्हा एक पॉईंट येतो की एक कस्टमरला एक डिसिजन घ्यायची असते की मी कुठला प्रॉडक्ट घेणार आहे, कुठल्या ब्रँडवरती मी विश्वास ठेवणार आहे, तेव्हा हे सगळे गोष्टी आठवतात लोकांना. या एका कारणामुळे, ह्या आपल्या एका सायकोलॉजिकल ट्रेटमुळे ह्युमन बिंग्सच्या पूर्ण इंडस्ट्री उभी केली ॲडव्हर्टायझिंगची.